नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक खास रेसिपी, तीळ गुळ गोड चपाती. तुम्हाला रेसिपी सांगणार आहे, लक्ष द्या. एक कटोरा भरून तीळ घेतले होते. ते फ्राय करायचे, म्हणजे कढईमध्ये फक्त हलवून घ्यायचे. ते तट 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 वाजेपर्यंत, जोपर्यंत ते असे चांगल्या प्रकारे भाजत नाही तोपर्यंत त्याला भाजूनच घ्यायचं. भाजल्याच्या नंतर त्याला थंड करायला ठेवायचं. थंड करून झाल्याच्या नंतर मी माझ्या नवरोबाला भाजी साफ करायला दिली होती. पिल्लू आणि ते दोघंजण खेळत होते. पिल्लू म्हणत होती त्यांना, पापा गाडी चालवा ना. ते भाजी साफ करत करत तिला पण मॅनेज करत होते, म्हणजे खेळवणं वगैरे. मग नंतर मी म्हणलं जाऊ द्या, त्यांना खेळू द्यावं, आपण तोपर्यंत आपली रेसिपी हे करून घ्यावं. म्हणून गूळ वगैरे मी कट करून घेतला आपल्या अंदाजाप्रमाणे. आपल्याला जेवढं गोड वगैरे आवडतं ना खायला, तेवढं गोड घ्यायचं. नंतर ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं थोडं थोडं करून. अगोदर तीळ आणि गूळ एकत्र कधीच टाकायचं नाही, कारण की ते जास्त करून तीळ तसेच टचटच दिसतात. अगोदर तीळ पिसून घ्यायचे थोडेसे लाईटली, नंतर त्याच्यात गूळ टाकून मग वापस मिक्सरला फिरून घ्यायचं. मग ते मिक्स होतं चांगल्या प्रकारे. मग हे असं दिसणार. नंतर मी कणिक वगैरे मळून घेतलं होतं. म्हटलं छोटेसे गोळे करून घ्यावं त्याला, कारण की छोटे छोटे गोळे करून घेतल्यानं लवकर पण होतं बरं का. आणि खूप मोठा उंडा नाही घ्यायचा, थोडा छोटाच घ्यायचा. कारण की कोणी खूप मोठा उंडा घेतं, त्यामध्ये थोडंसं ते गोड भरतं, ते मग काहीतरीच लागतं नाही का. थोडंसंच पीठ घ्यायचं ते, आणि त्यामध्ये म्हणजे आपल्याला जेवढं गोड खाऊ वाटतं त्याप्रमाणे ते त्यामध्ये भरायचं. खरं तर त्याला उंड्याला गोल गोल राऊंड करून घ्यायचं, म्हणजे असे खोल वाटीसारखं सेम करून घ्यायचं. कारण की त्यामध्ये आपण ते गोड जे बनवलेलं आहे ना, ते त्यामध्ये आपल्या अंदाजाप्रमाणे त्यात टाकायचं. जेवढं आपल्याला गोड आवडतं ना, त्याप्रमाणे ते गोल गोल गोळे करून घ्यायचे, त्यामध्ये टाकायचं. आणि ते कवरअप करून घ्यायचं. लगेच कवरअप करून घेतलं ना, लाटून घ्यायचं सावकाशप्रमाणे. आपल्याला जेवढी मोठी हवी तेवढी मोठी लाटायची, छोटी, कसं पण तुमच्या मनावर. मग ते लाटून वगैरे घेतल्याच्या नंतर काय नाही, एकदम लाईटली कमी गॅस करून ना त्यावरती भाजायचं. कारण की जास्त फुल गॅस करायचा नाही, तो करपतं लगेच. करपल्याच्या नंतर थोडं पण चांगलं लागत नाही. आणि ते सावकाशप्रमाणे ते भाजलं ना, कारण की थोडं कडक होतं, ते खूप छान लागतं कडकच. त्यामुळे बारीक गॅस करूनच जास्त करून तर भाजून घ्या तुम्ही. मग अशा प्रकारे मी सगळ्या चपात्या लाटून घेतल्या. कारण की आम्ही तर किती दोघंजणच आहोत ना, आम्हाला किती 4 बस होतात. कारण की जास्त करून तर आम्ही गोड वगैरे खात नाहीत, कमीच खातो. आणि गाथाला वगैरे जास्त गोड तर बिलकुलच आवडत नाही. तिला गोड म्हटलं की कसं तरीच होतं. ती गोड कधी खातच नाही. जास्त करून ती तिखटच खायला तिला खूप आवडतं. जास्त म्हणजे तिला मी कधी काय वेगळे रेसिपीज बनवत नाही, जे आपण करतो ना डेली, भाजी चपाती वगैरे, ती इझिली ते सगळं खाऊन खाते. कारण की लहान लेकरांना ना, म्हणजे जे आपण खातो ना त्याच सवयी लावायला पाहिजेत. म्हणजे असं सपकच खाणं, गोड स्वीट वगैरे चांगलं नसतंच लेकरांसाठी. त्यामुळे म्हणजे आपण जे खातो तेच लेकरांना पण सवयी लावायच्या. कारण की आपल्याला पुढं चालून पण नंतर सोपं होतं, आणि लेकरांना पण ते नंतर अवघड नाही जाणार, सोपं जाईल. अशा प्रकारे खरं तर माझं पिल्लू फक्त 2 वर्षाचंच आहे, पण ती सगळं खाते बरं का. असं काहीच नाही, कधी नखरे नसतात की मग हे नको ते नको वगैरे, काही नाही. गरम गरम चपातीसुद्धा ती कधी कधी खाऊन टाकते बरं का. तसंच प्रत्येक लेकरांना ना सवयी लावून टाकायच्या. चला मग
अशा प्रकारे तुम्ही सगळ्या चपात्या करून घ्या आणि नंतर तुम्ही तुपाबरोबर खाऊ शकतात गरम गरम, नाही तर दुधाबरोबर पण खाऊ शकतात. कोणी कोणी दह्याबरोबर पण खातं माहिती आहे, म्हणजे प्रत्येकाची आवड असते. त्यांना काय काय आवडतं, बरोबर आवडतं, कोणाला तुपाबरोबर आवडतं, तर कोणाला दह्याबरोबर आवडतं. आपापल्या आवडीप्रमाणे खा. कशा लागतात, कशा नाही, हे नक्की मला कमेंट करून सांगा. कारण की मला तर खूपच आवडतात. त्या शेंगदाण्याच्या चपात्या करतो ना, त्यापेक्षा तर बेटरच लागतात. कारण की तीळ हा शरीराला चांगला पण असतो आणि उपयोगी पण ठरतो आणि स्वादिष्ट पण लागतो.